मुंबईसारखा केवळ विस्तार न होता नाशिकचा विकास नियोजनपूर्वक होण्याची गरज आहे। फक्त घरे बांधण्यापेक्षा पर्यावरण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचे जाळे विकसित होण्यासाठी नाशिकच्या नेतृत्वाने प्रयत्न करण्याची गरज आहे। नाशिकचं वातावरण पाहता हे शहर रिअल इस्टेट पुरते मर्यादित न राहता वेलनेस सेंटर हब होण्यासाठी सर्वांनी पुढे येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले। डोंगरे वसतिगृह येथे गुरुवार दिनांक 21 डिसेंबर पासून नरेडको अंतर्गत होमेथॉन गृह प्रदर्शनास प्रारंभ झालाय। विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते फीत कापून दीपप्रज्वलन करण्यात आले। यावेळी नरेडकोचे उपायुक्त हरीश ठक्कर, मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मुद्रांक शुल्क अधिकारी कैलास दवंगे, NMRDAचे आयुक्त सतीश खडके, महाराष्ट्र बँकेचे CB सिंग, LICचे ब्रँच मॅनेजर अमोल गायखे, मनपाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पवार, सिमला शहराचे विभागीय आयुक्त संदीप कदम, मविप्र सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, प्रायोजक दीपक चंदे, ललित रुंगटा, नरेडकोचे नाशिक अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुनील गवांदे, समन्वयक जयेश ठक्कर, शंतनू देशपांडे आदी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। रेडिओको आयोजित होमेथॉनचं उद्घाटन झालं असं प्रथमतः मी जाहीर करतो। मला तर वाटतं सुरुवातीला नितीन ठाकरे साहेब जे बोलले त्याच्यापासून सुरू केला पाहिजे की आपण पुण्याचा विचार करतो आणि कंपॅरिझन मग नाशिकची पुण्याबरोबर करतो, बरोबर, किंवा आजूबाजूच्या भागासंबंधी आपण कंपॅरिझन करतो। पण मला कुणावरती वैयक्तिक बोलायचं नाही, परंतु हे करत असताना थोडं मला असं वाटतं की आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागेल की असं का घडतं की आपल्या बरोबरीने पुणे पुढे जातं आणि आपण मागे का राहतो। मला असं वाटतं की पुण्याचा एक्सप्रेसवे झाला तेव्हा नाशिकचा पण होता। नाशिकचं एक्सप्रेसवेचं सर्वेक्षण पुण्याच्या अगोदर झालेलं होतं आणि तो का थांबला, कसा थांबला तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे। आपण पुण्याची रिअल इस्टेटची डेव्हलपमेंट म्हणतो, मगरपट्ट्याचं नाव आपण घेतो। मगरपट्ट्यासारख्याच आपण स्मार्ट सिटीमार्फत ग्रीनफील्ड प्रोजेक्ट इथे प्रस्तावित केला होता। 700 एकरपेक्षा मोठ्या क्षेत्रावरती मोठं इन्फ्रास्ट्रक्चर वर्ल्ड क्लास आपण नियोजित केलं होतं। त्या प्रोजेक्टचं काय झालं ते पण आपण बघतो। त्यामुळे आपण मला असं वाटतं की इतरांना दोष देण्याचं काही कारण नाही। आपल्यालाच इथल्या स्थानिक जे आपले सर्व डिसिजन मेकर्स आहेत त्यांनी हे ठरवलं पाहिजे की नाशिक आपल्याला कोणत्या दिशेने पुढे न्यायचं आहे। आणि मला असं वाटतं की मग रिअल इस्टेट असेल तर रिअल इस्टेटबरोबर इतर ग्रोथ झाली तरच रिअल इस्टेटची ग्रोथ होते। फक्त घरं बांधून एखाद्या शहराचा किंवा जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही। त्याच्यासाठी लोकांचं उपजीविकेचे जे काही साधनं आहे ते वाढले पाहिजे, लोकांची आर्थिक क्षमता वाढली पाहिजे, लोकांचे ॲस्पिरेशन वाढले पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे, इंडस्ट्री वाढला पाहिजे। मग या सर्वांचा परिपाक जो आहे तो मग आपले रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आहे। कारण शेवटी प्राधान्य माणूस पहिल्यांदा जो देणार आहे तो जीवनावश्यक ज्या बाबी आहेत त्याला देणार आहे। आणि मग 12 कोटीचं दीपक चांदे साहेबांकडे जाणारे जे लोक आहेत ते नाशिकचे आले पाहिजे, हे असे आपण लोक इथे स्वतःच्या पायावरती उभे राहतील असा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। नाशिक म्हटलं की आपण
सुरुवातीची आपली ओळख मंत्रभूमीची होती, नंतर यंत्रभूमीची झाली, त्याच्यानंतर मग आपण द्राक्षापासून मग आपण वायनरीचं आपण नाशिक वाईन कॅपिटल झालं आणि आता आपण नाशिक आपण सध्या पुढचा जो आपला टप्पा आहे तो वेलनेस कॅपिटलकडे आहे. मी आता आपले व्हाईस प्रेसिडेंट साहेबांशी पण बोलत होतो. खरं नाशिकचं वातावरण आणि इथली जर सर्व आपण इगतपुरी त्र्यंबक आणि या भागातले सर्व धर्मक्षेत्र जर बघितलं तर आपल्याला वेलनेस सेंटरसाठी किंवा वेलनेस इंडस्ट्रीसाठी फार चांगलं वातावरण आहे आणि तोही उद्योग आपल्याकडे रिअल इस्टेटच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. परंतु त्यासाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा आपण विचार केला पाहिजे, ग्रीन डेव्हलपमेंटचा विचार केला पाहिजे. नाहीतर आपण सर्व हिल कटिंग करणार, सगळे आपले सरफेस वॉटर स्टोरेजेस जे आहेत ते कॉन्टॅमिनेट करणार आणि मग आपल्याला कोणी भविष्यात कोणी माफ करणार नाही. तर त्यासाठी सस्टेनेबल ग्रोथच्या दृष्टीने जर आपण रिअल इस्टेटमध्ये सेक्टरमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांनी सर्वांनी विचार करावा असं मला वाटतं आहे. मला आपण या बोलवलं, खूप चांगलं वाटलं या ठिकाणी येऊन आणि एवढा मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम आपण आयोजित केला असेल किंवा एवढा मोठा ग्रँड स्केल असेल याची कल्पना नव्हती. बट रिअली दिस इज अ व्हेरी ग्रँड शो अँड इट स्पीक्स अ लॉट फॉर युअर वर्क आणि फॉर युअर प्रेझेन्स. आपण जे हाऊसिंगचं जे काम करताय, लोकांना घरं द्यायचं काम जे आहे हे एक कोर सेक्टर जे आहे आपल्या देशातलं, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा कोर जो आहे ते काम आहे. त्याचबरोबर हे खूप पुण्याचं पण काम आहे. आपण चांगली घरं बांधून देत आहे लोकांना, तर याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि ज्याप्रमाणे डिव्हिजनल कमिशनर सरांनी इकडे सेटल व्हायचा निर्णय घेतलेला आहे, आता मी आणि आम्ही करंजकर साहेब आम्ही विचार करत होतो की इकडेच चांगलं वाटतं, इथेच सेटल व्हावं की काय. अजून आमचं काय नक्की नाही आहे, पण नक्की होईल. सरांच्या मार्गदर्शनाखाली डेफिनेटली नक्की होईल. तर सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि 60% आपलं पोटेन्शियल जे आहे तर ते 60% डेव्हलपमेंट पोटेन्शियल आहे. पण आपलं जसं लिव्हेबिलिटी इंडेक्स असेल किंवा ह्या शहराचे जे वाईब्स आहेत ते 60%ला क्रॉस करून 600%, 6000 आम्ही, कारण मी तर आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे पोस्टिंग करून आलो आहे. माझ्या मोठ्या मुलींनी 10 शाळा बदललेल्या आहेत, 10वी शाळा आहे आताही. तर लिव्हेबिलिटी इंडेक्स असेल का काय माहीत नाही, पण इकडचे वाईब 600-6000%नी जास्त आहेत. आणि इट इज रिअली अ प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू बी हिअर अमंग ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच अगेन नेरेडको अँड ऑल दी बेस्ट. थँक्यू. जय हिंद. या प्रदर्शनाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आता पुनरावृत्ती टाळण्यासाठी मी सांगायला आहे. खरं म्हणजे नाशिकचं दुर्दैव आहे की इतकं चांगलं क्लायमॅटिक कंडिशन असताना, पाणी हवा इतकं सगळं सुंदर असताना यापूर्वी झालं नाही. याचं कारण मला वाटतं नाशिकला असं कोणी लिडरशिप मिळालं नाही. जे पुणे जिल्ह्याच्या बाबतीत झालं तसं नाशिकला काही झालं नाही. परंतु नाशिकचे स्वतःच्या ताकदीवर आता नाशिक पुढे जात आहे. कोणी लीडर नसतानासुद्धा केवळ नाशिकचा एकच प्लस पॉईंट म्हणजे नाशिकला जो दर 12 वर्षांनी येणारा जो सिंहस्थ मेळा आहे, त्या सिंहस्थाच्या माध्यमातून आपल्याकडे मोठ्या पद्धतीने फंडिंग येतं आणि त्या निमित्तानं रिंग रोड्स असेल किंवा इतर डेव्हलपमेंट खूप छान पद्धतीने होते. आणि आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी जे काही क्राउडिंग झालेलं आहे आणि तिथं एक्सपान्शनला काही वाव आता उरलेला नाही. त्यामुळं आपसूक लोकांची पावलं ही नाशिककडे आता वळत आहेत आणि म्हणून हळूहळू नाशिकचं जे काही ग्रोथ होते ती अतिशय चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वेने होते. हे सगळं होत असताना ज्या पद्धतीने पुण्याची वाढ झाली, जी अतिशय म्हणजे बेशिस्त पद्धतीने म्हणता येईल तशा पद्धतीची वाढ पुणे शहराची झाली, तशा प्रकारची वाढ ही आपल्याकडे होऊ नये याकरता आपण सर्व बिल्डर लोकांनी प्रयत्न करावे. पूर्वी आपल्याकडे सर्व बिल्डर लॉबीचं एकच म्हणणं असायचं की आमच्या प्रॉपर्टीमधनं रोड जाऊ नये किंवा रोड गेला लेआउटमध्ये तो छोटा कमीत कमी साईजचे रोड्स कसे टाकता येतील असा प्रयत्न ते करायचे. परंतु आता त्यांच्याही लक्षात आलं की रोड मोठे झाले की लोकांचं अट्रॅक्शन वाढतं, त्या ठिकाणी चांगली डेव्हलपमेंट होते. त्यामुळे आता लोक स्वतःहून म्हणतात की आमच्या प्रॉपर्टीमधून रोड गेला तर आम्हाला आवडेल. त्यामुळे हा जो काही बदल होतोय हा मला वाटतं शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
नाशिकसारखं एक अतिशय सुंदर शहर, ज्या शहरामध्ये इतके गार्डन्स आहे, इतके जॉगिंग ट्रॅक्स आहे, मला वाटतं रेकॉर्ड आहे भारतामध्ये इतके जॉगिंग ट्रॅक असलेलं नाशिक हे एकमेव शहर असेल. आणि एक फिजिकली फिटनेसच्या बाबतीमध्ये लोकांचं अवेअरनेस खूप वाढलेला आहे आणि या सगळ्यात चांगल्या पॉझिटिव्ह साईन्स आहेत. इंडस्ट्रीयल बेल्ट हळूहळू डेव्हलप होतो आहे, समृद्धी मार्ग येतो आहे, सुरत चेन्नई मार्ग या ठिकाणी येतो आहे, रेल्वेचं काम सुरू होतं आहे. आपला जो ओझरचा एअरपोर्टवरून जे काही फ्लाईट सुरू आहेत ते सारखे चालू होतात, बंद होतात, परंतु आता मला वाटतं त्याला इंटरनॅशनल एअरपोर्ट पण डिक्लेअर केल्यामुळं इथं जी काही कन्सिस्टन्सी आहे ती सुद्धा भविष्यामध्ये चांगली असेल आणि या दृष्टीने नाशिकची ग्रोथ ही नक्कीच चांगली होईल. आपण सर्व आशा करूया की भविष्यामध्ये नाशिकला अतिशय चांगल्या जागतिक पातळीवरचं स्थान या ठिकाणी मिळेल. की इंडिया सिटीने आपल्यासुद्धा नाशिकची निवड क्वालिटी सिटी करता केलेली आहे आणि म्हणून सगळ्या भारताचं लक्ष नाशिककडे लागलेलं आहे. त्यामुळं मला नक्की खात्री वाटते की नरोडकेच्या या फोरमच्या माध्यमातून नाशिककरांना आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या नागरिकांना ज्यांना या ठिकाणी इंडस्ट्री सेट करायची किंवा इथं कुठला तरी बिझनेस करायचा आहे त्यांना चांगली सुंदर परवडणारी आणि ज्यांना दोज हू कॅन अफोर्ड त्यांना 12 कोटीसारखं चंदे सरांचं घर अवेलेबल आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी इथं आता उपलब्ध असल्यामुळे नाशिककरांना आणि सर्व बिल्डर लॉबीलासुद्धा एक चांगलं आश्वासक असं वातावरण इथं तयार झालेलं आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की मंदीचं जे काही वातावरण होतं ते हळूहळू बदलतं आहे आणि इन्क्वायरी सगळ्या ठिकाणी सुरू झाल्या आहे आणि हे अतिशय आशादायक चित्र आहे असं मला वाटतं. भारताचा GDP सुद्धा चांगल्या रीतीने ग्रो होतो आहे. ह्या सगळ्या पॉझिटिव्ह साईन्स आहे आणि म्हणून नाशिकची जी काही वाढ आहे ती आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह डायरेक्शनने करूया. या प्रदर्शनाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. एकाच मान्य व्यासपीठ सुद्धा उत्सुक असाल त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेत नाही. एक 20 वर्षापूर्वी मी माझी नियुक्ती नाशिक शहरात पहिल्यांदा झाली होती. त्यावेळेस मी घराच्या शोधात होतो आणि त्यावेळेस पुणे आणि मुंबईची तुलना केली तर साधारणतः नाशिक शहरात स्टँड अलोन प्रोजेक्ट होते, म्हणजे एक सिंगल एका इमारतीत म्हणजे छोटे प्रकल्प असायचे. मात्र नाशिक शहर सोडल्यानंतर 12 वर्षानंतर परत या शहरात नियुक्ती झाल्यानंतर मोठे मोठे प्रोजेक्ट्स टाउनशिपचे प्रोजेक्ट्स आलेत आणि आत्ता प्रदर्शनात पाहताना सुद्धा काही 12-12.5 कोटीचे सुद्धा फ्लॅट्स ज्यात स्विमिंग पूल वगैरे अशा सुविधा असलेले फ्लॅटसुद्धा आपल्या नागरिकांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. एक नाशिक शहराचं वैशिष्ट्य म्हणजे सांगता येईल ज्यावेळेस पुणे मुंबई किंवा महाराष्ट्रातील इतर शहरांची तुलना करतात. खूप वेळा मी अभिमानाने सांगतो की नाशिक शहर हे लिव्हेबल इंडेक्समध्ये महाराष्ट्रात 1 नंबरचं शहर आहे. इथली उत्तम हवा, इथले सुंदर गार्डन्स, जॉगिंग ट्रॅक, गोदावरीसारखी पवित्र नदी, आणखी शहराच्या विकासासाठी काय हवं हे सगळं इथं आहे. एक 20 वर्षापूर्वी फ्लॅटची साईज छोटी असायची, आता फ्लॅटची साईज मोठी व्हायला लागली आणि 4 BHK 5 BHK. तर मला असं वाटतं की नरेडकोला माझी विनंती राहील की आपण जी टॅगलाईन दिलेली आहे की स्वप्नातलं घर खरेदी करण्याची उत्तम संधी, त्यात हे सुद्धा ॲड करा की सर्वसामान्यांना परवडणारी घरं सुद्धा आम्ही उपलब्ध करतो, म्हणजे तुम्हाला जे हवं ते आम्ही अफोर्डेबल किमतीत देतो. ही सुद्धा एक टॅगलाईन असावी असं मला वाटतं. त्या दृष्टीने चंदे साहेबसुद्धा विचार करतील. हे झालं नाशिक शहराच्या विकासाच्या बाबतीत. NMRDAच्या बाबतीत थोडक्यात मी सांगतो की नाशिक शहराच्या सभोवतालचा 6 तालुक्यांमधला जवळपास 2700 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया NMRDAमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि त्याच्या विकासासाठी सुरुवात झालेली आहे. मुख्यतः स्थापना होऊन 5 वर्ष झाली तरी याचा DP तयार करण्याची कार्यवाही सुरू झालेली नव्हती. मात्र माझ्या अगोदर ज्यांच्याकडे चार्ज आहे असे आपले विभागीय आयुक्त गमेश साहेब यांच्या काळात शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता आणि शासन DP तयार करण्यासाठी लवकर मान्यता देईल. त्यामुळे आपण नाशिक महानगर क्षेत्राचा DP बनवण्याची कार्यवाही सुरू करू. यात हे सांगायला हवं की तोपर्यंत ही जी भेट आहे ही थोडी अचानकच ठरली
कदाचित काही वेळेस आपण म्हणतो की इट्स अ कॉल ऑफ डेस्टिनी असं जे म्हटलं जातं. माझ्या घरचे बरेच दिवसांपासून म्हणतात नाशिकला घर घेऊया. तर कदाचित त्यामुळेच नशिबाने पाठवलं की एकदा जाऊन रेकी करून या, की जेणेकरून घराची तयारी तरी पुढे सुरू होईल. कन्स्ट्रक्शनचा हा व्यवसाय करणारे सर्व व्यावसायिकांची नरेडको ही संस्था आहे रिअल इस्टेटमध्ये काम करणारे. आणि रिअल इस्टेट हे जे सेक्टर आहे हे कुठल्याही देशाच्या विकासासाठी फार महत्त्वाचं असतं. सध्या परिस्थितीत भारतामध्येच रिअल इस्टेटचं GDP कॉन्ट्रीब्युशन हे 7% आहे आणि असं सांगितलं जातं की येत्या 3 ते 4 वर्षात ते 10 ते 12% पोहोचेल. आणि तरी आपण चायनासारख्या अगर देशाशी कम्पेअर केलं तर चायनामध्ये हे कॉन्ट्रीब्युशन 30% आहे. याचा अर्थ असा आहे की रिअल इस्टेट सेक्टरला अजूनही पूर्ण भारतामध्ये वाढ होण्याची खूप वाव आहे. आणि नाशिकसारखं शहर, मी तुम्हाला मनापासून सांगतो, मी भारतामध्ये अनेक शहरांमध्ये फिरलेलो आहे, पण जो खडके साहेबांनी जो शब्द वापरला लिव्हेबल इंडेक्स, क्वालिटी ऑफ लाईफ जे आपल्याला नाशिकमध्ये मिळतं तेवढं चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ खरोखर दुसऱ्या कुठल्याही शहरामध्ये बघायला मिळत नाही. ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, फार एक प्लस पॉईंट आहे नाशिकचा. आणि रिअल इस्टेटमध्ये आपण जे म्हणतो, इवन घरांची कॉन्सेप्टसुद्धा फार वेगाने बदलत आहे. म्हणजे एकेकाळी डोक्यावर छत असणे म्हणजे घर असणे आपण जे म्हणायचो, तिथून स्मार्ट होम्सपर्यंत आपण पोचलेलो आहोत. आणि आज खरं सांगायचं तर मला दीपक चंदांनी जी एक माहिती दिली, माझ्यासाठी तो आश्चर्याचा धक्काच होता की नेक्स्ट जेन सर दुसऱ्याही वर्षी माझ्याकडेच ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आमच्या टीमतर्फे. मी त्यांचाही आभार मानतो का त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून दुसऱ्या वर्षीसुद्धा मलाच कन्व्हेनर म्हणून नियुक्त केलेलं आहे. आमच्या टीमने जवळजवळ 1.5 ते 2 महिने अत्यंत काटेकोरपणे मेहनत करून हे सगळे इथे उभारणीपासून स्टॉल बुकिंगपर्यंतचं सगळे काम केलेलं आहे. नाशिक हे औद्योगिक विकास अनेक वर्षापासून चालूच आहे. सातपूर, अंबड, दिंडोरी अनेक ठिकाणी नवीन औद्योगिक क्षेत्राचं निर्माण होतं आहे. औद्योगिकरण झालं की लोकांना घरांची गरज भासतेच, म्हणजेच घरांची विक्रीसुद्धा वाढते. नाशिकचा क्लायमेट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपल्याकडे सुंदर क्लायमेट आहे, भरपूर मुबलक पाणी आहे. त्याच्यामुळे लोकांचा ओढ जो आहे तो नाशिककडे होता पण आणि भविष्यातसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. आपला नाशिक ओझर विमानतळ जो आहे तो इंटरनॅशनल विमानतळ म्हणून घोषणा झालेली आहे. काही महिन्यातच मला वाटतं इथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील सुरू होणार आहे. आता गोवा, अहमदाबाद, हैदराबाद आणि अनेक शहरांना डायरेक्ट आहे आणि जवळजवळ 25 ठिकाणी हॉपिंग फ्लाईटची सोयसुद्धा आहे. त्याच्यामुळे नाशिक एअरवेपवर आहे आणि त्याचासुद्धा खूप फायदा आपल्याला होतो आहे. रस्त्याचा म्हटलं तर समृद्धी हायवे झाला आहे. घोटी इगतपुरीपासून कनेक्शन आहे, सिन्नरमधनं कनेक्शन आहे. 10 जिल्ह्यांमधून तो जातो आहे आपल्याकडे. आमच्याकडे असा गेल्या 6 महिन्यापासून लक्षात आला आहे तर अकोल्याहून देखील लोक नाशिकला घरं घ्यायला लागले, कारण तो वाया समृद्धी फक्त 4-4.5 तास लागत आहेत. तर ते एक नवीन डेव्हलपमेंटला संधी आहे आपल्या शहराला क्लायमॅटिकल ब्युटीमुळे. ह्या प्रदर्शनामध्ये आपण 15-17 लाखापासून तर फार मी 5 कोटी म्हणत होतो, पण आत्ताच समजलेली आम्ही जेव्हा दीपक चंदनच्या स्टॉलवर व्हिजिट केली तेव्हा पहिल्यांदाच समजलं की आपल्याकडे 12 कोटी रुपयाची सुद्धा घरं आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर नाशिकची स्कायलाईन तर नुसते आपले डेव्हलपर बदलत होते 35 आणि 40 मजली करून, पण हे फार नाविन्यपूर्ण आहे का 12 कोटीचं घर नाशिककर सुद्धा घेतोय. आणि त्यांच्याकडे 2 इन्क्वायरी असे आहेत का ते म्हणे पुढच्या 2-4 दिवसात कदाचित इथेच फायनल होण्याची शक्यता आहे. तर दीपक सर तुमचं अभिनंदन ह्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी. तसेच आमचे ललितजी रुंगठा आहेत, त्यांचेसुद्धा नाशिकच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये परवडणारी घरापासून तर परवडणारी दुकानं तर संकल्प आणणारे ते जनक आहेत. त्यांनी अगदी 7-8 लाखापासून दुकानं लोकांना दिलेली आहेत आणि 10-15 लाखापासून घरं दिलेली आहेत. तर त्यांचासुद्धा फार मोलाचं सहकार्य नेहमीच असतो, आत्ताही आहे. ह्यावेळची एक नवीन अचिव्हमेंट म्हणायला हरकत नाही तर आपण मल्टी सिटी एक्सपो करायचा प्रयत्न केला. त्याच्यात आपल्याकडे मुंबईचे, पुण्याचे, ठाण्याचे आणि काही प्रमाणात अकोला
अमरावतीकडचे सुद्धा स्टॉल आहे. लोकांना जे लोक मूळ गाव त्यांचं तिथे असेल आणि त्यांना तिथे घर घ्यायचं असेल तर इथेच त्यांना बघायची संधी आहे. आपण मागच्याच वर्षी सुरू केलेली निर्मितीच्या माध्यमातून नाशिककरांसमोर जीवनाचा एक नवा दृष्टिकोन समोर ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवून नारेडको नाशिककरांना गृहप्रकल्पाचे पर्याय उपलब्ध करून देत असते. शहराचा सर्वांगीण विकास पाहता हे शहर लोकांना राहण्यासाठी भुरळ घालते. नाशिककरांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नारेडकोच्या वतीने होमेथॉन या गृह प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रदर्शनाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी या प्रदर्शनाच्या माध्यमातून साधारण 350 फ्लॅटची बुकिंग करण्यात आली होती. नाशिककरांचा मिळालेला हा प्रतिसाद नारेडकोच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब करतो. पहिल्या वर्षी मिळालेल्या नागरिकांच्या उत्तम प्रतिसादामुळे बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःहून बुकिंगसाठी संपर्क साधत प्रदर्शनातील आपला सहभाग नोंदवला. हा नारेडकोने ग्राहकांना दिलेला विश्वासच आहे असे मी मानतो. नारेडको म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल याची स्थापना 1998 मध्ये भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली होती. आज नारेडको ही देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीची उद्योग संघटना आहे. गृहनिर्माण उद्योगात प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता आणणे आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेल्या सर्व लोकांना त्यांच्या संधी आणि आव्हानाबद्दल बोलण्यासाठी एक स्थान प्रदान करणे ही या गटामागील कल्पना होती. क्षेत्रात उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यावर उपाय शोधण्यासाठी ते एकत्र काम करू शकतात. नारेडको हा एक प्रकारे बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील दुवा आहे. नारेडकोच्या भारतभरात शाखा आहेत. शहरी स्तरावर देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात नाशिकमध्ये नारेडको नाशिक या संस्थेची स्थापना करण्यात आली, याबद्दल मला अभिमान वाटतो. नारेडकोच्या नाशिक राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील 2 शाखा असून हैदराबाद येथील हरिबाबू हे नॅशनल नारेडकोचे अध्यक्ष आहेत, तर राजेन बांदेलकर हे उपाध्यक्ष आहेत. रुणवाल बिल्डरचे संचालक संदीप रुणवाल हे नारेडको महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत.